संशोधनाचा विषय आहे की संजय राऊत हे शिव हे कोणाचं नाव घेऊन तुम्ही आलाय हे पहिलं बघणं गरजेचं आहे। या महाविकास आघाडीनं पहिलं ही महाविकास आघाडी तयार करायच्या अगोदर शिवविकास आघाडी असं नाव घेतलं होतं आणि हे नाव बदललं आणि पुन्हा महाविकास आघाडी केलं। दोन गोष्टी लक्षात घ्या, फक्त छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि धोका या महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे। आम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो, प्रियांका चतुर्वेदी असू द्या, ती उर्मिला मातोंडकर असू द्या, अशा लोकांना राज्यसभेवर पाठवायला यांची सहमती आहे। त्यांचं योगदान महाराष्ट्रासाठी किती मोठं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि अशा लोकांना पाठवताना यांनी कुठली अट शर्त नाही आहे। पण छत्रपतींच्या वंशजांच्या बाबतीत आम्ही सर्व पद्धतीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं बोलून दगापटका करण्याचं काम या उद्धव ठाकरे सरकारने, शरद पवारांच्या सरकारने केलेलं आहे। मला तर या ठिकाणी आता जाणीवपूर्वक सांगावं लागेल, हे धोका या शब्दाचं नाव बदलून शरद पवार हे केलं पाहिजे। येत्या काळात महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता तुम्हाला या महाराष्ट्रात वेगळं स्वराज्य दिसल्याशिवाय राहणार नाहीये आणि ही सुरुवात आज झालेली असं मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो।